नमस्कार. मी अश्विनी मयेकर. साप्ताहिक विवेकतर्फे तुम्हा सर्वांचं संस्कृती रंग या कार्यक्रमात स्वागत. अनेक विध प्रवाहांमुळे समृद्ध होत गेलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या विविध छटांचं, तिचं भरणपोषण करणाऱ्या साहित्यासह विविध कलांचं दर्शन या कार्यक्रमातून घडवावं असा विचार यामागे आहे. उद्या रामनवमी, अखिल भारताचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामाची जन्मतिथी. साहित्य, कला, संस्कृतीमधून प्रभू रामाचं अस्तित्व आपल्याला देशभर पाहायला मिळतं. खरं तर रामचरित्राच्या खुणा देशाच्या सीमा ओलांडून गेल्या आहेत. रामाचं गुणगान जसं अभिजनांच्या साहित्यातून झालं, तसं लोकसाहित्यातूनही. मौखिक परंपरेतून रामाची कथा पिढ्यानपिढ्या जतन केली गेली. म्हणूनच रामनवमीचं औचित्य साधत संस्कृती रंगाच्या आजच्या भागात आपण लोकसाहित्यातल्या रामाविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज विशेष निमंत्रित आहेत लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर प्रभाकर मांडे. मांडे सरांना त्यांच्या विद्यार्थी दशेतच डॉक्टर मेपुम रेगे, डॉक्टर इरावती कर्वे यांच्यासारख्या संशोधन क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींचं मार्गदर्शन लाभलं आणि त्याच्यातून त्यांच्यातला संशोधक घडत गेला. लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना आणि त्या माध्यमातून राज्यातल्या लोकसाहित्याच्या अभ्यासकांना एकत्र आणण्याचं मोठं काम मांडे सरांनी केलं आहे. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन याचा अधिकाधिक शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याला मांडे सरांनी कायमच प्राधान्य दिलं. अनेक मौलिक ग्रंथांची निर्मिती करतानाच मानववंशशास्त्राच्या अंगाने लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या संशोधनात त्यांनी स्वतःचे असे सिद्धांतही तयार केले. सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून कार्यरत असलेल्या मांडे सरांनी नंतरच्या काळात लोकसाहित्याच्या अभ्यासासाठी गुरुकुलाची स्थापना केली आणि त्यातून संशोधकांची एक नवी पिढी तयार केली. आदिवासी मूलतः हिंदूच, आदिवासींचे धर्मांतर एक समस्या, उपेक्षित पर्व, कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी, लोकसंस्कृतीचे मूलतत्व, लोकसाहित्याचे अंतःप्रवाह, मौखिक वाङ्मयाची परंपरा ही त्यांच्या ग्रंथसंपदेतील काही ग्रंथांची झलक. त्याचबरोबर आपण आज ठरवलेला विषयही सरांच्या विशेष अभ्यासाचा. रामकथेची मौखिक परंपरा या त्यांच्या ग्रंथाला मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कारही लाभला आहे. या ग्रंथासह सरांचे अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवले गेले आहेत. याबरोबरच मराठवाडा साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन अशा संमेलनांचं अध्यक्षपदही मांडे सरांनी भूषवलं आहे. पहिल्या अखिल भारतीय लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मांडे सरांना मिळाला. यातच त्यांचा या क्षेत्रातला अधिकार अधोरेखित होतो. अशा या ज्ञानसमृद्ध, अनुभवसमृद्ध व्यक्तीशी बोलण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत. सर नमस्कार. नमस्कार. विवेकच्या संस्कृती रंग उपक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आपण गेल्या आठवड्यात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर या नवीन उपक्रमाचा शुभारंभ केलाय. तसं बघता मग तुमची मुलाखत हा संस्कृती रंग उपक्रमातला पहिला कार्यक्रम म्हणता येईल. उद्या रामनवमी आहे आणि रामनवमीच्या पार्श्वभूमीवर लोकसंस्कृतीने जपलेली रामाची प्रतिमा आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायची. तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे तुम्हाला की महाकाव्यातला राम आणि लोकसाहित्यातला राम यात कोणता नेमका फरक आहे? काय आहे, राम, प्रभू श्रीराम हे भारताच्या संस्कृतीचं एक आत्मतत्वच आहे, समन्वयाचं प्रतीक आहे आणि मराठी एकूण भारतीय लोकपरंपरेनं, लोकसंस्कृतीनं ते अगदी प्राचीन काळापासून जपलेलं आहे. सतत स्मरण हे भारतातल्या संपूर्ण जनतेला, लोकमानसाला प्रेरित करीत राहिलेलं आहे, आदर्शवत राहिलेला आहे. एक मानक म्हणून समोर जीवन कसं जगावं, कसं असावं याच्या संबंधीचा एक आदर्श असा ठेवलेला आहे. आणि अगदी प्राचीन काळापासून लोकपरंपरेनं, मौखिक परंपरेनं, अभिजात परंपरेनं, लौकिक परंपरेनं आणि आपल्या जीवन जगण्याच्या माध्यमातून रामाविषयीची आस्था
रामाविषयीचं प्रेम, रामाविषयीचा आदर हा सतत प्रकट होत आलेला आहे. आणि असं म्हटलं जातं, अभ्यासकांचा असा निष्कर्ष आहे की अगदी प्राचीन काळापासून म्हणजे वेद काळापासूनच त्याचे काही उल्लेख हे सतत सापडतात. आणि वाल्मिकी आदिकवी म्हणून वाल्मिकीनं एका निमित्तानं एक निमित्तही मजेदार घडलेलं आहे. आणि ते निमित्त असं की वाल्मिकी अंघोळीला गेले आणि अंघोळ करायच्या आधी त्याने एक व्याधाला क्रौंच पक्षाचा वध करताना पाहिलं आणि त्याच्या मुखातून एकदम शापवाणी अशी आली. म्हणजे करुणा ही अशी उचंबळून बाहेर आली, उत्स्फूर्तपणे बाहेर आली आणि त्यातून ही रामकथा जी परंपरेनं चालत आलेली होती त्याच्यातून एक महाकाव्य हे निर्माण झालं. आणि ते सतत त्याचं स्मरण, त्याचं जतन, त्याच्याकडून प्रेरणा घेत लोकसंस्कृतीनं आपला ठेवा, आपलं संचित हे प्रवाही ठेवलेलं आहे. हजारो वर्षांच्या पासून प्रवाही ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की वाल्मिकींच्या महाकाव्यातला राम आणि लोकसंस्कृतीने जपलेला राम हा दोन्हीही गुणात्मक दृष्ट्या सारखाच आहे. भाषा बदलते फक्त. कसं आहे, सतत आपण असं विभाजन करू शकत नाही. भारत परंपरेचं एक वैशिष्ट्यच आहे की ते सतत अभिजातताही आलेली आहे. लोकमानसानं, लोकप्रतिभेनं सतत त्याच्यात भरही टाकत आलेली आहे. काही प्रतिभावंतांनी त्याच्यावर स्वतंत्रपणे रचनाही केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्याचं संचित बरोबर घेऊन लोकजीवनाच्या माध्यमातून सतत राम गात आलेले आहेत. लोक रामाचं स्मरण करत आलेले आहेत. आणि हा राम हा वेगळा असा ठेवलेलाच नाहीये, त्याला जीवनाचं अंगच केलेलं आहे. प्रत्येक बाबीला जीवनाचं अंग केले. आपल्यातलाच एक माणूस सोयरा असं म्हटलेलंच आहे. आणि ही सतत रचना घडत आलेली आहे. सतत माणूस अभिव्यक्त होत आलेला आहे, प्रेरणा घेत आणि अभिव्यक्त होत आलेला आहे. आणि म्हणून अविरात परंपरा आणि लोकपरंपरा ही इथं परस्परांनी प्रभावित करीत सतत प्रवाही राहिलेली आहे. याला जोडून रामाचं एक आदर्श व्यक्तिरेखा दोघांनीही चितारली असं आपण म्हणू शकतो, लोकप्रतिभेनं आणि अभिजात साहित्याने सुद्धा. तरीही एक उत्सुकता अशी आहे की रामाची मुलगा, भाऊ, पती, पिता आणि प्रजा हितदक्ष राजा अशा ज्या वेगवेगळ्या भूमिका प्रभू रामांना त्यांच्या आयुष्यात वठवाव्या लागल्या, त्याला लोकसाहित्यात कसं स्थान आहे, लोकसाहित्याने या सगळ्या भूमिकांकडे कसं पाहिले? काय राम हा असं वेगळा राहिलाच नाही ना, माझं म्हणणंच ते आहे की प्रभू राम हा किंवा आपल्या भारताचं वैशिष्ट्यच हे आहे की अलौकिकाचं लौकिकीकरण करणं, आपल्या जीवनाचं अंग करून टाकणं. तत्व असं वेगळं भारताचं वैशिष्ट्य हे आहे की तत्व असं वेगळं नाहीच, जीवनाचंच अंग आहे, जीवन जगण्याचाच भाग आहे. राम हा वेगळा नाहीच. राम हा सखा सोयरा आहे, प्रेरणा आहे, आदर्श आहे. आणि आपल्या जीवनाला सतत ऊर्जा देणारा असा तो एक अवतारी पुरुष. पण त्याला अवतारी असं ठेवलेलं नाहीये, चालता बोलता सारखा असा ठेवलेला आहे. आपल्या जीवनातूनच आपण रामाला पाहिले आणि रामाच्या जीवनासारखं आपलं जीवन बनवण्याचा प्रयत्न केला. हे असं नातं सतत चालत आलेलं आहे लोकसंस्कृतीचं. खूप छान शब्द वापरलात तुम्ही की सखा आहे तो. म्हणजे त्याचं देवत्व हे लोकांच्या लोकपरंपरेच्या किंवा लोकप्रतिभेसाठी आड आलं नाही, तो त्यांचा सखा होऊन गेला. त्याला आपल्यातलाच केलाय. आता राम आहे
हा माणूस म्हणूनच जन्माला आलेला आहे. कृष्णामध्ये आणि रामामध्ये हा फरक आहे की कृष्ण अवतार म्हणूनच जन्माला आलेला आहे. राम साधा माणूस आपल्यासारखा चालता बोलता सुखदुःख भोगणारा, प्रेम विरह सोसणारा आणि जीवनाचे काही मूल्य जगणारा असाच आहे. आणि हा हळूहळू हळूहळू प्रभू पदावर गेला. कृष्ण हा जन्मतःच अवतार म्हणून आला आणि माणूस म्हणून जगला. हा माणूस म्हणून जन्माला आला आणि हळूहळू हळू प्रभू पदावर गेला, अवतार पुरुष झाला. हा फरक आहे दोन मधला. आणि म्हणून राम, सीता, भरत, लक्ष्मण, कौशल्या हे सगळे आपल्यासारखेच जीवन जगलेले आहेत आणि आपल्यासारखेच जीवन जगत आहेत. आपल्या जीवनातून त्यांच्या जीवनामध्ये काही फरक नाहीये, सुखदुःखात काही फरक नाही, भावभावनांमध्ये काही फरक नाहीये. असंच लोकमानसाने सतत मानलेलं आहे. म्हणजे लोकमानसाने त्याला स्वतःपेक्षा वेगळं मानलंच नाही, त्याला आपल्यामध्ये जिरवून टाकलेलं आहे. आणि तरीही तो प्रेरक राहिलेला आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आपल्यासारखं आहे तरीही प्रेरक आहे, तरीही प्रेरक आहे, तरीही आदर्श आहे, तरीही जे म्हणून उत्तम त्याचं ते मानक आहे. म्हणून आदर्शांचा समुच्चय, आदर्श मुलगा, आदर्श राजा, आदर्श पती एका हद्दीपर्यंत, आदर्श प्रजापालक, प्रजापालनाच्या दृष्टीनं आणि प्रजाहित रक्षणाच्या दृष्टीनं सर्वस्वाचा त्याग करू शकणारा असा आदर्श राजा, काही मूल्यांनी जीवन जगणारा, काही सत्यवचन. सीतेच्या त्यागाकडे लोकसाहित्य कसं पाहतं? सीतेच्या त्यागाकडे लोकसाहित्यानं 3 दृष्टींनी पाहिलेलं आहे. एक तर ते शापदग्ध, कुठल्या तरी शाप मिळाला आणि त्याच्यामुळं आपल्या नशिबी हे आलेलं आहे असं त्यांनी मानलं. दुसरं, हा त्याला रामाला दोषही दिलेला आहे आणि त्याच्याही पेक्षा लोकसंस्कृतीनं विशेषतः स्त्रियांनी आपला सासुरवास आणि सीतेचा सासुरवास ह्याला एका पातळीवर आणलं. आणि असं म्हटलं एके ठिकाणी, इथं काही मी उल्लेखच सांगतो, किंवा सीतेला सासुरवास माता केजाईनं केला. कैकेयीला केजाई म्हटलंय, केगाई म्हटलंय, असं विविध रूपांनी म्हटलेलं आहे. केजाईनं केला आणि तो आपल्या सगळ्यांना त्यांनी वाटून दिला. सगळ्या स्त्रियांना सीतेचा सासुरवास हा वाटून दिलेला आहे, आपल्याही नशिबी आलेला आहे. कधी कधी ती स्वतःच दुःख हलकं करते. अगं, सीतेला जर सासुरवास झाला तर आपली काय बाब. म्हणजे एक आत्मसंतुष्टताही त्याच्यात आहे की सीतेसारख्या साध्वीला, सीतेसारख्या पतिव्रतेला जर सासुरवास झाला तर मग आपल्या सासुरवासाचं काय, आपणही तो सोचला पाहिजे, सहन केला पाहिजे. अशा प्रकारची लौकिकता सुद्धा स्वतःच्या मनानं स्त्रियांनी ही मनामध्ये आणलेली आहे. ही किती विलक्षण सकारात्मकता आहे लोकवाङ्मयाची, लोकसंस्कृतीची. सकारात्मक दृष्टीनंच त्यांनी पाहिलेलं आहे. आणि विशेषतः मला जो भावलेला भाग आहे तो असा आहे की जेव्हा सीतेचा त्याग केला जातो तो लोकापवादामुळे केला जातो, त्याचप्रमाणे सासूच्या सासुरवासामुळे केला जातो. कारण एक कथा अशी आहे की कैकेयीने विचारलं की रावण कसा होता. ती म्हणाली की मी पाहिलं नाही, पण त्याचं मरण अंगठ्यात होतं हे मला माहिती असल्यामुळे माझं सारखं लक्ष त्याच्या अंगठ्याकडे होतं. म्हणाले चित्र काढ. मग याने अंगठ्याचं चित्र काढलं आणि अंगठ्याचं चित्र काढल्यानंतर कैकेयीने ते पूर्ण केलं. ह्या सगळ्या संवादामध्ये हिला थकवा आला
आणि हिनं तो चित्र काढलेलं जे आहे ते छातीवर असं तिच्या पडलं आणि तिला ग्लानी आली. आणि काही काहीनं रामाला बोलवलं, बघ रावण हिच्या अजूनही मनात आहे. आणि अशा प्रकारचं मन कलुषित करू झाल्यावर रामानं तिचा त्याग केला. ही एक कथा आहे. आणि लोकापवादाची परिटाची कथा तर आहेच, ती तर लोकपरंपरेत प्रचलितच आहे. तिसरी एक कथा अशी आहे की नणंदेने विचारलं, कारण नणंद आणि भावजय ही जी नाती आहेत ही आपल्याकडे म्हणजे गमतीची आहेत. म्हटलं तर प्रेमाची, म्हटलं तर असूयेची, म्हटली तर चहाड्या करणारी, असं एक विविध असं नातं आहे. आणि हेच इथं दिसते तुम्हाला की नणंद म्हणते की मला याचं चित्र काढून दाखव. ती म्हणाली ठीक आहे, मी काढून दाखवते अंगठा. आणि तू भिंत सारव. नणंदेनं भिंत सारवली आणि हिनं चित्र काढलं. आणि नणंदेने जाऊन हिला सांगितलं, रामाला सांगितलं की बघ. आणि मग रामाच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला की लोकापवाद आहे आणि वास्तवही आहे, म्हणून आपण त्याग केला पाहिजे. म्हणून प्रजेचं मत कुठल्याही प्रकारे शासनकर्त्याविषयी किंवा शासनकर्त्याच्या व्यक्तींविषयी साशंक असू नये, हाही एक भाव त्याच्यात आहे. हा, ते रामपत्नी हे दोघेही सतत प्रजाहितरक्षक असले पाहिजे, संरक्षक असले पाहिजेत, आधारभूमी असली पाहिजे आणि आदर्श असले पाहिजे. म्हणून आपण रामराज्य असं म्हणतो. रामजीवन आणि रामकुटुंब हे सुद्धा एक आदर्श असलं पाहिजे. त्याच्या प्रजेच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शासंकता नको, कुठल्याही प्रकारचा किंतु नको, म्हणून त्यानं त्याग केला. अशा प्रकारची कथा आहे. म्हणजे दुसरं अनेक कथा आहेत. मला असं तुमच्या बोलण्यात आता जाणवलं की लोकसंस्कृतीचं जे मन आहे ते किती मोठं आहे याची प्रचिती याच्यातून येते. रामाला सीता त्यागासाठी त्यांनी दोष दिला तरी कुठेही उणे पण आलं नाही, आदर्श तोच राहिला. त्याच्या मागे कारण सांगितली आहेत, त्याच्या मागे कारण शोधही आहेत आणि कारण लोकप्रतिभेनं निर्माणही केलेली आहेत. एक तेलंगणामध्ये आमचे स्नेही माणिकराव धनपलवार म्हणून, त्याने 1983 साली उस्मानिया विद्यापीठाच्या शोधपत्रिकेमध्ये वार्षिक पत्रिका जी निघायची त्याच्यात एक कथा केली, सीता त्याग कथा म्हणून. आणि त्या सीता त्याग कथेचा आधार घेऊन पुढे असे अनेक प्रभाव पडलेले आहेत. कारण आपल्या ज्या स्त्रिया आहेत किंवा जनलोक आहेत, ते जनलोक वाचत नव्हते. त्यांना श्रुती कथा ऐकत होते, कीर्तन ऐकत होते, पाहत होते, प्रवचन ऐकत होते. आणि त्या प्रवचनांमधून कीर्तनांमधून अनेकविध प्रकारच्या कथा रामाविषयीच्या, सीतेविषयीच्या, त्यांच्या जीवनाच्या संबंधीच्या अनेक कथा त्यांच्या कानावर पडत होत्या. आणि त्या आपल्या जीवनाचा एक भाग करून त्या सतत गात होत्या. इथे एक मजेदार हे आहे की त्या कसे गात होत्या. तर आपल्याकडे रामाविषयीचं इतकं विपुल अशा प्रकारचं वाङ्मय हे आहे. याचं कारण असं आहे की आपली जी स्त्री आहे ती स्त्री सतत आपल्या जिभेला सांगते आहे. आणि ती काय सांगते की पहाटाच्या पाऱ्यामध्ये रामाचं नाव घ्यावं, घराची मग अंगावरी मग पाऊल टाकावं. आधी रामाचं नाव घ्या. का घ्या तर
सकाळी उठून राम करावा मित्र, सख्याचं ग नाव घेता देव होईल पवित्र. म्हणजे एकीकडे भक्ती आहे आणि एकीकडे नातही आहे. हात जोडीनी विनंती जिभेबाई तुला, इसरूनही जाऊ नको, माझ्या रामा माझ्या सोयऱ्याला. राम हा सोयरा आहे, त्याचं नातं आहे, म्हणून तू विसरू नकोस. म्हणजे एकीकडे नातही आहे आणि एकीकडे आदर्शही आहे, एकीकडे भक्तीचा विषयही आहे. म्हणजे एकीकडे भक्तीही आहे आणि एकीकडे प्रेमही आहे, आपुलकीही आहे, आत्मीयताही आहे. आणि म्हणूनच त्याचे दोष दाखवताना ही तो सोयरा आहे ना, त्यामुळे त्यांना काही वाटत नाही. दोष दाखवताना वाटत नाही, काहीच वाटत नाही. आणि अतिशय व्यापकपणे पाहतात. आपली स्त्री शोषिक आहे, उदार आहे, समजून घेणारी आहे, समजून सांगणारीही आहे. अशा विविध नात्यांनी स्त्रीचं मन हे रामाच्या संदर्भामध्ये प्रकट झालेलं आहे. याला जोडूनच सर लवकुश ही जी जुळी मुलं आहेत त्याचे वैज्ञानिक संदर्भ लोकसमजुतीला माहिती असायचं काही कारण नाही. तर लवकुश या जुळ्या मुलांकडे त्यांनी कसं पाहिलं? त्यांनी म्हटलेलंच आहे की बुवा लव हा पोटीचा, अच्छा, कुश हा धर्माचा. अच्छा, हा, लव हा पोटीचा आहे आणि कुश हा धर्माचा आहे. असं हे भान सतत बाळगलेलंच आहे, परंतु तरीही अंतर नाही. हे महत्वाचं. ही अंतर नाही, मातृत्व दोन्ही ठिकाणी सारखंच प्रकट झालेलं आहे. म्हणजे याचं वैज्ञानिक जाणीव जरी नसली तरी ह्या धर्माचा मुलगा आहे, धर्माचा बाळ आहे, याचं भान सतत बाळगलेलं आहे लोकमानसानं. पुन्हा पुन्हा त्यांच्या मनाच्या मोठेपणाचं प्रतिबिंब पडते, मोठेपणाचं प्रतिबिंब. आणि मग ते मातृत्व प्रकट झालेलं आहे. मग फरक नाही, मग अंतर नाही. एक पोटीचा आहे आणि एक धर्माचा आहे, तरीही अंतर नाही. मातृत्व ही तसंच दोन्ही ठिकाणी सारखंच प्रकट झालेलं आहे. सर, जसं जांभूळ आख्यान आहे महाभारतावर आधारित जांभूळ आख्यान, तसं रामायणावर आधारित एखादं आख्यान आहे का? अहो, रामायणात कितीतरी आख्यान आहेत. 3 आख्यानांचं मी उदाहरण देतो. 3 कथा अशा मी उदाहरणात दाखल घेतो. अशा पुष्कळ कथा आहेत, पण त्यातल्या 3 कथा ज्या अगदी मोठ्या, ढवळ आणि सगळीकडे प्रसिद्ध असलेल्या, त्यातली श्रावण बाळाची कथा हे उपकथानक आहे. अशी उपकथानं जशी तिथे आलेली आहेत महाभारतात, तशी रामायणातही आहेत. त्याच्यातली श्रावण बाळाची एक कथा आहे, अहिल्याच्या उद्धाराची एक कथा आहे, आणि चंद्रसेनेचं आख्यान आहे, अहिरावण महिरावण. तर अहिरावणाची बायकोची चंद्रलेखा आहे, तिचं आख्यान आहे. तर श्रावणाच्या कथेचं तर दशरथाने बाण लावला मिरग म्हणून, ठार केला बाई भासा तेथ सरावण. म्हणजे श्रावणाला तिनं भाचा केलेला आहे. अच्छा, म्हणजे नुसतंच रामाचीच नातं जोडलं असं नाही, तर रामकथेमध्ये जी जी पात्र येतात त्याच्याशी सुद्धा नातेसंबंध निर्माण केलेला आहे. आणि भारताचं एक वैशिष्ट्य आहे की मिस्टर, मिसेस, सौ, श्री असं म्हटलेलं नाहीये. काका, भाऊ, दादा, भाचा, मामा असं म्हटलेलं आहे. म्हणजे नातेसंबंध निर्माण करणं, भावसंबंध निर्माण करणं. आणि हा भावसंबंध सगळ्याच नातेविषयक व्यक्तींच्या संबंधीचा, रामकथेतील व्यक्तींच्या पात्रांच्या संबंधी, व्यक्तिरेखांच्या संबंधीचा निर्माण केला. श्रावण हा भाचा आहे आणि श्रावणाच्या वधाची संपूर्ण कथा ही फार समरसून त्या गातात. आणि असं म्हणतात की श्रावणासारखा पुत्र दे रे देवराया, श्रावणासारखा पुत्र मला दे. खांद्यावरी कावड कशी नेतो नवलाया. म्हणजे खांद्यावर कावड नेलोय त्याचं फार कौतुक आहे, फार कौतुक आहे. आणि अहिल्याचा तो उद्धार करताना अहिल्याला कुठेही दोष दिलेला नाहीये.
तर असं म्हटलंय, इंद्र चंद्र विचार करीती राहून अहिल्याच्या महाला संगे जाऊ कोंबडे होऊन. ही कथा प्रसिद्ध आहे ना, की कोंबड्याच्या रूपामध्ये चंद्र आणि इंद्र आले, सकाळ झाली असं सगळ्यांना वाटावं, विशेषतः अहिल्याच्या पतीला वाटावं. एक आरवतात, त्याला वाटतं की सकाळ झाली म्हणून तो आंघोळीला जातो. आणि आंघोळ झाल्यानंतर अहिल्या एकटी आहे असे पाहून हे दोघ जण त्याचं रूप घेतात आणि अहिल्याच्या पातिव्रत्याचा भंग करतात. तो परत येतो, त्याला कळतं आणि मग तो शाप देतो. गौतमी इंद्राला पडले भग, चंद्र झाला काळा, गौतम ऋषीच्या शापाने अहिल्या घाली शिळा. आणि मग उद्धारही आहे. प्रत्येक ठिकाणी शाप जसा आहे तसाच उद्धारही आहे, की रामाचा पाऊल तुला लागल्यानंतर तुझा उद्धार होईल. आणि दोघही इंद्र आणि चंद्र त्यांना शिक्षा झालेली आहे आणि ती शिक्षा त्यांनी आयुष्यावर भोगलेली आहे. तर हे सगळं जे आहे, ज्याला इंग्रजीमध्ये पोएटिक जस्टिस म्हणतात, अशा प्रकारचं न्याय, काव्यगत न्याय हाही या ठिकाणी वाल्मिकीने यांना दिलेला आहे. आणि लोकपरंपरेही तो जतन करून ठेवलेला आहे, सांभाळलेला आहे आणि गायलेला आहे. म्हणजे हे गायन आणि चंद्रसेनेचं आख्यान तर फारच प्रसिद्ध आहे. अहिरावण महिरावणाची कथा मूळ वाल्मिकीच नाहीये, पण ती भावार्थ रामायणात आहे, अध्यात्म रामायणामध्ये कितीतरी रामायण रचलेली आहेत. रामायणात एवढ्या रचना इतर कुठेही झालेल्या आढळत नाहीत. कोणत्याही आख्यानावर एवढ्या गाथा. आणि हे सगळं याचं श्रवण हे लोकमानसाला परंपरेनं झालेलं आहे. त्याच्यामुळे बराच गोंधळ आहे. ते चंद्रसेनेचं आख्यान तर प्रसिद्ध आहे. अहिरावण महिरावण रामाला आणि लक्ष्मणाला पळवतात, पाताळात नेतात आणि दुसऱ्या दिवशी देवीला बळी देण्याचं ठरतं. तेव्हा हनुमान जो आहे, हा हनुमान त्याला संकट पडतं की आता काय करायचं. मग त्यांचं युद्ध होतं. हनुमान, राम, लक्ष्मण आणि अहिरावण महिरावण यांचं युद्ध होतं. आणि यांचा अहिरावण महिरावणाचा पराभव होतच नाही. त्यांचं रक्त पडलं की त्याच्यातून दुसरा राक्षस निर्माण होतो. आणि असं अखंड. मग ह्यांना प्रश्न पडतो की हे पराभव का होत नाहीत, मरत का नाहीत, सारखेच नवीन नवीन का निर्माण होत आहेत. मग याचं रहस्य कळावं म्हणून हनुमान चंद्रसेनेला भेटतो आणि चंद्रसेनेला विचारतो की यांचं मृत्यूचं रहस्य कशात आहे, हे असं काय घडायला लागलंय. तर ती म्हणते की इथे अमृताची कुपी आहे आणि त्याच्यातून थेंब थेंब पाझरतोय आणि अमृताचा थेंब पाझरला की त्याच्यातून राक्षस निर्माण होतोय. पण हे रहस्य मी तुला सांगितलं, त्याची एक अट आहे. त्याच्या आधी ती अट घेते की जर अहिरावण महिरावणाला मारलं रामाने, तर रामाने माझ्याशी लग्न केलं पाहिजे. हा चंद्रसेनेची अट आहे. आणि हनुमान म्हणतो की ठीक आहे, काय हरकत नाही. हे जेव्हा रामाला कळतं तेव्हा राम चिंताग्रस्त होतो की आता काय करायचं. त्यांनी म्हटलंय की मारुतीच्या वचनाला रामत बसले चिंतागती, देव मारवती तप्त झाले रामावरी. तर हे का रागावला तो. माझ्यावर एवढा विश्वास नाही का, मला हे माहिती आहे की हा एकपत्नी व्रत आहे याचं. तरीही मी तिला म्हटलंय की काय हरकत नाही, असं का मी असं चूक करेन का. मग काय केलं त्यांनी, तर देव मारवती आपला एकपत्नी व्रत ठाऊक मारुतीला, पलंग कोरा याची आज्ञा देती भ्रमराला. त्याच्या आधी कथा आहे
की तिथे आही रावण महिरावणाच्या रक्षणाला भ्रमर होते, भुंगे होते. आणि हा जेव्हा हनुमान जेव्हा गुप्त रूपात तिथे गेला तेव्हा त्याला त्या भ्रमराशी युद्ध करावं लागलं. सगळ्या भ्रमराचा त्यांनी नाश केला. एक भ्रमर शरण आला, त्याला त्याने जीवदान दिलं. पण अट घातली, आणि ती अट अशी घातली की चंद्रसेनीचा पलंग पोखरून टाक, आणि असा पोखरून टाक की रामाने हात लावल्याबरोबर तो त्याचा चुरा होईल, अशी अट घातली. आणि हे अट घातल्यामुळं हा म्हणतो की मी अशी काहीतरी तरतूद नक्कीच केली असेल, हे रामाने विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे हनुमान हा रामाचा भक्त जरी असला तरीही सखा आहे, मित्र आहे. अशी नात्यांची गंमत आहे त्या. खूप छटा आहेत त्या नात्यामध्ये. म्हणूनच तो रागावला ना त्याच्यावर. रामावरही रागावण्याचा हक्क हा हनुमानाला लोकप्रतिभेने दिलेला आहे. हे इतर ठिकाणी कुठेही चित्रण आढळणार नाही. ते लोक परंपरेत सापडेल तुम्हाला. लोकसंस्कृतीनं ते जतन करून ठेवलेलं आहे. ही नातं, ही एक निर्भीडता पण आहे त्यांच्या लोकसाहित्याची आहे. आणि नंतर मग ती कथा प्रसिद्ध आहे की आई रावण रावणाचं वध होतो, आणि चंद्र कबूल केल्याप्रमाणे राम हे तिच्या महालात जातात, आणि त्याच्यावर पाय ठेवल्याबरोबर पलंग चूर होतो. मग तेव्हा चंद्रसेनेला राम सांगतात की तू चिंता करू नको, कृष्ण जन्माच्या वेळेला तू सत्यभामा म्हणून ये, तुझा जन्म होईल, आणि आपण दोघं तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. म्हणजे किती हे उंची किती आहे, कशी आहे. तर हे सगळं लोकसंस्कृतीमध्ये आपल्याला अशा अनेक छटा दिसतात, आणि त्या छटांच्या मधून आपल्याला त्याची व्यापकता दिसते, त्याची उदारता दिसते, त्याची उदात्तताही दिसते. आणि ह्या सगळ्याला आपुलकीचं अस्तर लावलंय त्यांनी. हा, आपुलकीचा हक्कही आहे. नातच आहे ना. नातं हे एकदा म्हटलं की तिथे सगळे बाकीचे औपचारिकता संपून जाते, गळून पडते सगळे. म्हणून आपल्याकडे विठ्ठल आणि नामदेवानी फार चांगलं म्हटलं की विठ्ठलाला चालता बोलता केला, त्याच्याशी नातं निर्माण केलं, तो याच्या आग्रहाने जेवतो. तसंच इथं, आणि ही परंपरा फार जुनी आहे, रामकथेच्या संदर्भातही आहे, आणि विशेषतः कृष्ण कथेपेक्षा रामकथेच्या संदर्भात अधिक आहे, कारण ती मानवी आहे. तुमच्या आमच्या सारखे जीवन जगणारे आहेत, आणि त्याच्यातून त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आहे, त्याच्यातून ते श्रेष्ठ झालेले आहेत. जे जीवनाची, ज्याला थोडक्यात सांगायचं तर आदर्शांचा समुच्चय, जी म्हणून मूल्य आहे त्याचा एक आदर्श, त्याचा एक समुच्चय म्हणजे रामकथा आहे. अगदी तुम्ही अतिशय थोडक्या शब्दात भारताला मार्गदर्शक राहिलेले, भारतालाच नाही तर इटली पासून तर फिजी पर्यंत. आता काल सहज मी सांगत होतो तर माझी मुलगी आणि जावई फिजीला असतात, ऑस्ट्रेलियाच्या वर. विमानानं जायला 26 तास लागतात. तर तिथे आज रामकथा चालू आहे. बर. हा, तिथं रामोत्सव आहे. जसा तुम्ही जसा रामोत्सव आता साजरा करता आहात, आणि मला ही संधी दिलेली आहे गायन करण्याची आणि स्मरण करण्याची, भक्ती प्रकट करण्याची, तसे तिथेही लोक घेत आहेत संधी. म्हणजे इटली पासून तर फिजी पर्यंत, आग्नेय आशियात तर राम हे दैवतच आहे. केवळ भारताचं नाही, भारताचं तर प्रेरक शक्ती आहे ती.
हो. म्हणून सगळे जे प्रादेशिक रामायण निर्माण झालेली आहेत, तोरवे रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, रामविजय आहे, कंबन रामायण आहे, प्रत्येक प्रांतात रामकथा आहेत. आणि 18-18, 20-20 रामाख्यानं समाजाला सापडत आहेत. ते ही सतत प्रेरणा देणार अशा तत्व आहे, ते प्रेरणा देणारा असं आदर्शांचं मानक आहे, प्रमाणक आहे. आणि हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. इथे समन्वयाचा आदर्श आहे. म्हणून आपण म्हणतो ना की याच्यात काही राम नाही, म्हणजे ते प्राणतत्व, संस्कृतीचं प्राणतत्व म्हणजे राम आणि रामकथा, राम परिवार. तुम्ही आता अगदी नेमका शब्द वापरला की हे संस्कृतीचं प्राणतत्व आहे. त्याला जोडूनच मी पुढचा प्रश्न विचारते की म्हणी असोत, वाक्प्रचार असोत, अन्य शब्दसिद्धी, आपण किती सहजपणे राम या व्यक्तिरेखेचा, गुणसमुच्चयाचा वापर करत असतो. काही उदाहरण आता जसं तुम्ही सांगितलं की याच्यात काही राम नाही असं आपण खूप पटकन म्हणतो. तसं एकमेकांना हे करताना राम राम म्हणतो आपण, समोर आल्यानंतर अभिवादन करताना. अभिवादनच राम आहे. हो. काय खारीचा वाटा, आता हा शब्द आहे. किती कथा आहेत. खारीची कथा प्रसिद्धच आहे ना. एक खार सेतुबंधाच्या निर्माणाच्या वेळेला एक खार आंघोळ करायची आणि वाळूमध्ये लोळायची आणि इथं सेतूमध्ये येऊन अंग झटकायचे. ते काही वाळूचे कण पडायचे. हा, तर आपण आता खारीचा वाटा असा शब्द वापरतो. सोन्याची लंका, शबरीची बोरं आपण वापरतो. लंकेत सोन्याच्या विटा असं आपण म्हणतो. तर आपल्या लोकभाषेमध्ये सुद्धा अनेक वाक्प्रचार आहेत, अनेक वाक्प्रचार आहेत. सीतेचं सत्व आपण, सुलोचनेचं सत्व आपण म्हणतो. इंद्रजिताची पत्नी सुलोचना, तिच्याविषयी फार आदर आहे. आणि सीतेच्या सासुरवासाच्या संबंधी तर इतका कळव आहे स्त्री मनामध्ये की तिथे सीता जेव्हा काय म्हणतात ना, सीता वनवास दगडाची केली उशी, सीताबाई तुला झोप आली कशी. सीतेला वनवास एक प्रसिद्ध आहे की बाबा पाखरं रडत होती. पाखरं म्हणजे पशु पक्षी सुद्धा सीतेच्या त्या वनवासामध्ये, त्या दुःखामध्ये सहभागी झालेले होते. कितीतरी आहे. सीता ग रडते अरण्याच्या देशी, सीताच्या संगतीनं आसू आले पाखराशी. अरण्य वनात कोण रडत ऐका, सीतेला समजावीची बोरी बाभळी बायका. कितीतरी आहेत, कितीतरी. आणि आम्हाला हे सगळं संकलन करायला नांदापूरकरांनी सांगितलं. डॉक्टर नांदापूरकर, हैदराबाद उस्मानिया विद्यापीठात. आणि त्यांनी खूप संकलन केले याच्यावर सगळ्यांच्याकडून, आमच्या विद्यार्थ्यांच्याकडून. आम्ही त्याच काळामध्ये संकलन केलं. त्यांनीच आम्हाला या विषयाकडे आणलं. आणि नंतर मग ते गेले आणि नंतर त्यांची शिष्या, आमची गुरु भगिनी डॉक्टर जोशी, त्यांनी स्त्री रचित रामकथा असा एक मोठा ग्रंथ सिद्ध केला. मोठा ग्रंथ आहे. संपूर्ण रामकथा स्त्रिया इतक्या समरसून गातात, इतक्या मनापासून गातात आणि गात आल्या आहेत. आता होत्या असं म्हणावं लागेल, पण अनेक स्फुट गीतांमध्ये अजूनही फेरावरची गाणी आहेत, अमुक आहेत. धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा,
पांडवाला सुद्धा त्यांचा वनवास सह्य करण्यासाठी सौम्य ऋषीनं रामकथा सांगितली. रामकथा आपल्याला दिलासा देणारी आहे, प्रेरणा देणारी आहे, आपली सहनशीलता वाढवणारीही आहे, आपलं दुःख सोसण्याचं सामर्थ्य देणारीही आहे. म्हणून रामकथा ही संपूर्ण जगाला, अगदी अतिशयोक्तीचा दोष नाही हा, अगदी खऱ्या अर्थानं आग्नेय आशियात तर रामकथा रामलीला गातात. आपल्याकडे ललितामध्ये भवाडा म्हणून आदिवासींच्या मध्ये आहे, जनजातींच्या मध्ये, खानदेशामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये. त्या भवाड्यामध्ये रामाचं सोंग आणलं जातं. त्याला सोंग म्हणतात, पण त्याला सोंग मानतच नाही. प्रत्यक्ष रामावतारच घडवतात. आणि उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा रामकथा ही एक सत्व आहे, जीवनसत्व आहे. प्रतिवर्षी आपल्याकडे रामाचा जन्म आपण घडवतो आणि रावणाचा वधही घडवतो. म्हणजे हे नाटक नसतं, ते घडणं असतं. आपल्याकडे घडणं, कीर्तन ऐकायला गेल्यानंतर बाई विचारते, आज काय सांगितलं, असं नाही, आज काय घडलं. आज लक्ष्मणाला शक्ती लागली, आज हनुमानाने द्रोण आणला, असं सांगितलं जातं. म्हणजे लोक अनुभव घेतात. आणि हा अनुभव घेतल्यानंतर स्वतःच्या संपूर्ण संस्कृतीचं जणू उन्नयन होत असतं सारखं. आपल्या या गप्पांमधला शेवटचा प्रश्न, तुमच्या बोलण्यातून मलाही जाणवत आहे की आपली लोकसंस्कृती ही किती विविध छटा आपल्यात सामावणारी आहे आणि त्याला सगळ्याला एक आपुलकीचं अस्तर असलेली आहे. आपल्या या अभिजन साहित्याने या लोकसंस्कृतीकडून, या लोकसाहित्याकडून काय घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? लोकसंस्कृती, एक तर खरं की अभिजनानं स्वतःला लोकसंस्कृतीशी जोडलं पाहिजे. काय झालं, मधल्या काळामध्ये मेकॉलेने ठरवल्याप्रमाणे जोपर्यंत आपल्याला या देशातल्या लोकांना त्यांच्या परंपरेपासून तोडता येणार नाही, तोपर्यंत इथे आपल्याला अधिक काळ राज्य करता येणार नाही. हे त्याने लिहूनच ठेवलंय. 1935 मधलं 2 जानेवारीचं भाषण आहे त्याचं पार्लमेंट मध्ये, की हे मी देशभर फिरलो आणि फिरल्यानंतर मला एकही भिकारी आढळला नाही, एकही खोटं बोलणारा माणूस आढळला नाही. आणि अशा मूल्यगर्भ जीवन जगणारा जो समाज आहे त्याला आपल्याला अंकित करता येणार नाही, म्हणून याला तोडा. म्हणून त्याने लोकसंस्कृतीपासून तोडलं, लोकपरंपरेपासून तोडलं, लोकादर्शांच्या पासून तोडलं आणि त्याच्यात त्यांना यश आलं. अभिजन जे आहेत त्यांनी काय घेतलं पाहिजे याच्यापेक्षा आधीच लोकसंस्कृतीशी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. दुर्दैवानं गेल्या 60 वर्षामध्ये, 50-60 वर्षामध्ये आपण लोकसंस्कृतीकडे डोंकून पाहिलंही नाही. 1970 साली आपल्याला भान आलं की आपल्या परंपरेचा मला अभिमान आहे. असा एका त्या महबूब नगर मधल्या एका माणसानं प्रतिज्ञा सहज आपल्या मुलाला सांगितली, आपल्या शाळेमध्ये सांगितली आणि नंतर MC छागलांनी ती संपूर्ण देशामध्ये घेतली. तेव्हापासून आपण आपल्या परंपरेचा उद्घोष करायला लागलो आणि अभिमान प्रकट करायला लागलो आणि प्रतिज्ञा म्हणून आपण विद्यार्थ्यांना सांगायला लागलो. म्हणून काय घेतलं पाहिजे याच्यापेक्षा आधी जोडून घेतलं पाहिजे.
आधी लोकसंस्कृतीचं आकलन करून घेतलं पाहिजे. आपला वारसा काय आहे, मूर्त वारसा, अमूर्त वारसा. तर हा जो मूर्त आणि अमूर्त वारसा आहे त्याचं जागरण केलं पाहिजे आणि नवोत्थान घडवलं पाहिजे. मग तेव्हा आपल्याला अनेक बाबी अशा दिसतील, अभिजनांना असं जाणवेल की हे सगळं आपल्याला संजीवक सामर्थ्य देणारं आहे. त्याच्यातून आपल्याला जीवनरस मिळणार आहे. आधी आपली मुळं, आपलं थोडक्यात सांगायचं म्हणजे आपली काठी झालेली आहे, त्याला मुळं लावायला उगवू द्यायला पाहिजेत आणि ती मुळं लोकसंस्कृतीमध्ये रुजवायला पाहिजेत. तेव्हा अभिजनांना संजीवक सामर्थ्य होईल, नवी पालवी फुटेल, आपलं नवोत्थान घडेल आणि अनेक मूल्य त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये निर्माण आपल्याला करता येतील, आदर्श ठेवता येतील. आधी जोडून घेणं महत्वाचं आहे आणि मग त्याच्यातून संजीवक सामर्थ्य हे मिळेल. म्हणून मग काय घेतलं पाहिजे तर संजीवनी घेतली पाहिजे. संजीवनी, पुन्हा आपण जिवंत व्हायला पाहिजे, पुन्हा आपलं स्वत्व आपण प्राप्त करून घ्यायला पाहिजे आणि ते प्राप्त करून देण्यासाठी रामायणाचं जागरण. आणि आपण अजून पूर्णपणे वाळवंट झालेलं नाहीये, अजून पूर्ण अभिजन हा पूर्ण हिंदू राहिलेला नाही, तरीही पूर्ण परका झालेलाही नाही. म्हणूनच रामकथा जेव्हा सांगितली गेली दूरदर्शनवर तेव्हा रस्ते ओस पडले आणि आपल्याला काहीतरी गवसलं, याचं भान समाजाला आलं की आपल्याला काहीतरी गवसलंय, आपलं संचित आपल्याला प्राप्त झालंय. आणि तिथून जीवनसत्व घेणं, काय प्राप्त करणं तर जीवनसत्व घेणं, आदर्श घेणं, मूल्यगर्भ जीवन जगणं. विषयाच्या मागे लागलेले जन हे विषयाचे किडे असं जे घडलेलं आहे, तर त्याच्या ऐवजी जन हे जीवनसत्वाचे धारण करणारे माणसं आहेत आणि त्याच्यातून आपल्याला आपलं एक नवं जीवन, भारतीय संचित, भारतीयत्व, सनातन हिंदुत्व हे जागं होईल. आणि ते जागं करण्यासाठी रामकथा, कृष्णकथा, भागवत पुराण हे याचं स्मरण आपण केलं पाहिजे आणि हे सतत आपल्या ध्यानी मनी ठेवलं पाहिजे. म्हणून काय प्राप्त होईल तर जीवनसत्व प्राप्त होईल, संजीवक सामर्थ्य प्राप्त होईल, आपल्या स्वतःच्या स्वत्वाची जाणीव आपल्याला होईल. आपण आपली मुळं पुन्हा आपल्या जमिनीमध्ये निर्माण करू शकू आणि ती जमिनीत मुळं निर्माण झाली की नवतेजानं आपल्याला नवी पालवी फुटू शकेल. अतिशय अतिशय मोलाचा असा सल्ला वडिलकीच्या नात्याने जो तुम्ही दिलाय तो खरोखरच सर्वांनीच लक्षात घेऊन अंमलात आणण्याजोगा आहे. लोकसाहित्याचं, लोकसंस्कृतीचं महत्व आणि महात्म्य लक्षात घेतलं, तिचं संजीवक सामर्थ्य आपण आपल्या स्वतःला आपण जर लक्षात घेतलं तर त्यातून एक कसदार साहित्य तर निर्माण होईलच, पण आपली जी मूल्य आहे, मूल्यांची जी परंपरा आहे तिला पुन्हा एकदा उजाळा मिळेल. खूप रामनवमीच्या या शुभ घडीवर तुम्ही जो सल्ला दिलाय तो खरोखर आम्ही सगळ्यांनी अंमलात आणण्याजोगा आहे. तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देते. संस्कृती रंग या उपक्रमात तुम्ही आज जो रंग भरला आहे त्यांनी या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. मनापासून आभार, धन्यवाद. आभारी आहे. सत्संग काही वेगळा नसतो सर. आज नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा जो घडलाय तो सत्संग आहे अशी आमची भावना आहे या मुलाखतीविषयी. फारच चांगला उपक्रम आहे, फारच चांगला उपक्रम. तुम्ही मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल फार फार आभारी आहे. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना नेहमीच आवाहन पुन्हा एकदा,
विवेकचे दर्जेदार कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विवेकच्या फेसबुक पेजला लाईक करा, शेअर करा आणि विवेकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती. साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.